संपूर्ण राज्यभरात होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असून उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची आवक होत असताना दुसरीकडे मात्र भाव चांगलेच घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। अवकाळी पाऊस होण्यापूर्वी 1500 रुपये क्विंटल असलेला कांदा अवघ्या 600 रुपये क्विंटल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून यामुळे लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उन्हाळी कांद्याला किमान 1000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। काय सांगाल, अवकाळी पावसाच्या आधी कांद्याला काय भाव होता आणि आता काय भाव? अवकाळी पावसाच्या पहिले कांद्याला जो 2 नंबरचा कांदा होता त्याला 500 ते 600 रुपयापर्यंत भाव होता। चांगल्या कांद्याला जो 1000-1200 रुपयापर्यंत भाव होता। हा पाऊस पडल्यानंतर मालाची थोडी खराबी झाल्यामुळे इतके मार्केट डाऊन झाले की जो 2 नंबरचा कांदा आहे तो आता जवळजवळ 250 ते 300 रुपयापर्यंत घेतला जातो आणि जी बारीक साईजची आपण गोल्टी म्हणतो मोत्री तिला जवळ 100 ते 200 रुपयाच्या आतच भाव घेत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याला बिलकुल परवडण्यासारखं नाही, कारण त्याचे रिक्षाचं भाडं। आज मी रानमळेवरून 9 गोण्या कांद्याच्या आणल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 नंबरचा कांदा होता माझा 5 गोण्या आणि गोल्टी होती 4 गोण्या। तो गोल्टी गेला माझा 200 रुपये आणि मोठा कांदा होता तो गेला 300 रुपये क्विंटल। मग आता असं बिलकुल म्हणजे माझ्या रिक्षाचं भाडं गेलं 400 रुपये आम्हाला धरून। त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये फक्त 200-300 रुपये पडणार आहे, कारण माझी मजुरी सुद्धा भरण्याची निघालेली नाही, गोण्या वेगळ्याचे। मागणी काय तुमची सरकारकडे? सरकारकडे मागणी कमीत कमी 1000 रुपयापर्यंत या कांद्याला भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांना।